नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीताज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवतोय सांबर। त्यासाठीचं साहित्य आपण बघणार आहोत। आता आपण सांबर बनवतोय त्यासाठी आपण तुरीची डाळ घेतली आहे 1 वाटी, हिंग घेतलाय, चवीनुसार मीठ, तेल, कांदा घेतलाय, टोमॅटो, शेवग्याच्या शेंगा, बटाटा, वांगे, लाल भोपळा, गाजर। इथे आपण चिंचेची चटणी घेतली, म्हणजे चिंच आणि गुळ त्याची चटणी बनवून घेतली, टोमॅटो सॉस, आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर, कढीपत्ता। इथे आपण बेडगी मिरची पावडर घेतली आहे, हळद पावडर, सांबर मसाला घेतलेला आहे, मोहरी आणि जिरे। सर्वप्रथम आपण तुरीची डाळ कुकरमध्ये टाकून देणार आहोत। डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण यात कांदा टाकणार आहोत, टोमॅटो, शेवगा, बटाटा, वांगे, लाल भोपळा, गाजर, सर्व भाज्या आपण यात घालून घेणार आहोत। यात आपण पाणी टाकणार आहोत। त्याला चांगले मिक्स करून झाकण लावून आपण कुकरचे झाकण लावून घेणार आहोत। आपण कुकर ठेवून याच्या 4 शिट्ट्या होऊ देणार आहोत। आता आपण तेल तापत ठेवणार आहोत। आपण कढईत तेल घालून घेतलेलं आहे। आपली डाळ छान शिजलेली आहे। आपण याला मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेऊया। आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे। आपण त्यात मोहरी घालणार आहोत। मोहरी तडल्यानंतर जिरे घालणार आहोत, हिंग, कढीपत्ता, आलं लसणाची पेस्ट, आता आपण मसाला, सांबर मसाला, हळद पावडर आणि मिरची पावडर घालून घेणार आहोत। चांगले मिक्स करणार आहोत। त्यानंतर आपण टोमॅटो सॉस घालणार आहोत। चिंचेची चटणी असेल तर चिंच आणि गूळ घातला तरी चालेल। कोथिंबीर घालणार आहोत। मीठ घालणार आहोत चवीनुसार। यात आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपलं सांबर तयार झालेलं आहे। साऊथ इंडियन पद्धतीने आपण ही सांबर बनवलेलं आहे। आता आपण याला
छान उकळी येऊ देऊ. सांबारला छान उकळी आलेली तुम्ही बघू शकता. आपलं सांबार तयार झाले. सांबारला छान उकळी आलेली आहे. सांबार आपलं तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता याला आपण काढून घेऊया. अशा प्रकारे आपलं सांबार तयार झालेलं आहे, साऊथ इंडियन सांबार. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.